नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल जेव्हा गॅस ओट्याच्या खालचा भाग स्वच्छ केला त्यावेळेला कळलं की ज्या लोणच्याच्या बरण्या आहेत तर त्यासुद्धा मला खाली करायच्या आहेत. आणि एक जी लोणचाची बरणी आहे तर ती पूर्ण खाली झाली होती. म्हणजे प्रत्येक वेळेला मी काय करते, हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे आणि प्रत्येक वर्षी 2 प्रकारचं लोणचं मी बनवते. एक आंबट लोणचं आणि एक गोड लोणचं. म्हणजे एका लोणचामध्ये ना थोडंसं गूळ किंवा साखर काहीतरी घालते, कारण यांना ना खूप आंबट लोणचं खाऊन होत नाही आणि मुलांना गोड लोणचं काही आवडत नाही. तर म्हणून मग 2 प्रकारचं लोणचं प्रत्येक वर्षी मला बनवावं लागतं. तर मागच्या वर्षी काय झालं की जे गोड लोणचं होतं ना तर ते सगळं संपलं आणि जे आंबट लोणचं होतं तर ते काही संपलेलं नव्हतं. आणि काल सगळं स्वच्छ करता करता लक्षात आलं की लोणचं ना बरंच वाचलेलं आहे आणि यावर्षी मी काही लोणचं टाकलेलं नाही. प्रत्येक वर्षी ना जेव्हा छान असा पाऊस पडतो म्हणजे जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलैच्या स्टार्टिंगला मी लोणचं घालते. तर आता या आठवड्यामध्ये कदाचित लोणचं मी घालणार, म्हणजे आंबे वगैरे अजून आणलेले नाहीत. तर म्हटलं ती जी बरणी आहे तर ती स्वच्छ करून घेते. कारण बघा, ज्या बरण्यांमध्ये आपल्याला लोणचं भरायचं असतं तर त्या बरण्यांना छान अशा सुकवून घेतल्या की त्यामध्ये लोणचं भरायला बरं पडतं. नाहीतर मग ना ते लोणचं खराब व्हायची भीती असते. तर त्यामुळे आधी ना मला ती लोणच्याची जी बरणी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची होती. आणि हा जो मागच्या वर्षीचा लोणचं होता, जो आंबट लोणचं होता, तर त्यामध्ये ना थोडीशी पुन्हा मी साखर घातली. गूळ घातला की अगदी छान असतं, पण घरचा जो गूळ आहे तर तो संपला होता. तर त्यामुळे त्यामध्ये थोडीशी ना साखर घातली मी. म्हणजे त्याच्याने बघा लोणचाला ना थोडासा गोडसरपणा येतो आणि लोणचाचा जो आंबटपणा आहे तर तो दूर होतो. तर म्हणून मग थोडीशी इथे मी साखर घातली. आणि त्यानंतर जी दुसरी लोणचाची बरणी होती तर ती मला धुवून घ्यायची आहे, कारण आता नवीन लोणचं बनवायचं आहे. बऱ्याच ताईंचं ना लोणचं बनवून झालेलं असेल, पण मी काय करते प्रत्येक वर्षी की 1-2 पाऊस चांगले पडले की त्यानंतर मग लोणचं बनवते. म्हणजे ते जे लोणचं आहे तर ते खराब होत नाही. आणि शहरांमध्ये बघा खूप दिवसपर्यंत ना लोणच्याचे आंबे मिळतात. जेव्हा आम्ही तिकडे भंडारा साईडला होतो ना तर तिथे एक छोटंसं स्टेशन म्हणून होतं, वरठी म्हणून. तर तिथेच म्हणजे मी बऱ्याच दिवस राहिली. तर तिथे ना मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या स्टार्टिंगलाच आंबे मिळायचे. त्यानंतर मग लोणच्याचे आंबे काही मिळत नव्हते. पण इथे बघा जुलै महिन्यापर्यंत ना लोणच्याचे आंबे मिळतात. तर त्यामुळे मग जे लोणचं आहे तर ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे मी नेहमी टाकत असते. तर चला, हा जो एक सेक्शन आहे त्यातले जे डबे आहेत तर ते डबे मला थोडेसे ना व्यवस्थित करायचे होते. कारण बघा रोज सकाळी जेव्हा आपण ना स्वयंपाकघरामध्ये काम करतो तर त्यावेळेला सकाळची जी घाई असते तर त्यावेळेस प्रत्येकच म्हणजे सामान आपल्याकडून व्यवस्थित ठेवल्या जाईल. किंवा कधीकधी बघा आपले हातांना खराब असतात आणि तेच हात मग डब्यांना लागतात. आणि सकाळी सकाळी कधीकधी इतका वेळही नसतो की रोजच्या रोज आपण ते डबे स्वच्छ करत बसणार किंवा काही. तर अशा वेळेला मग मी काय करते की घरातला कुठलाही एक जो कोपरा आहे तर तो अशा प्रकारे स्वच्छ करायला घेते किंवा किचनचा एक कोपरा स्वच्छ करायला घेते. कारण बघा इतकं सगळं घर ना रोजच्या रोज आपण एकाच वेळेवर स्वच्छ करतो म्हटलं तर असं होत नाही. कारण साफसफाई सोडूनसुद्धा आपल्या मागे कितीतरी कामं असतात. सगळं घर आपल्याला सांभाळायचं आहे, सगळ्यांचं बघायचं आहे. आणि अशा याच्यामध्ये बघा मग नुसतं आपण घराचंच करत राहिलो तर आपल्यासाठी आपल्याला काहीही वेळ मिळत नाही किंवा आपल्यासाठी आपण 5 मिनटं 10 मिनटंसुद्धा काढू शकत नाही. तर त्यामुळे सकाळच्या साफसफाईमध्ये ना जितके कामं आटोपले तितके आटोपतात. आणि त्यानंतर मग रोजचा किंवा 1-2 दिवसाच्या नंतर ना घरातला असा एक कोपरा मी घेत असते, ज्यामध्ये ना आपले जे म्हणजे जेही सामान आहे तर ते स्वच्छ करता येईल किंवा त्यांना पुसून घेता येईल. किंवा असा जो कोपरा ज्यामध्ये खूप अशी घाण साचलेली असते तर असे कोपरे मी स्वच्छ करायला घेते. तर कालच्या याच्यामध्ये ना गॅस ओट्याच्या खालचा जो भाग होता तर तो मी सगळा स्वच्छ करून घेतला होता. काल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता. कारण बघा आता पावसाळा सुरू झालेला आहे.
पण म्हणजे खूप असा जोरदार पाऊस काही आलेला नाही. तर त्यामुळे मग म्हटलं की गॅस ओट्याच्या खालचा जो भाग आहे तर तो सगळा पुसून घेतला की सध्या वातावरणामध्ये तितकं मॉइश्चर नाही, तर ते सगळं ना व्यवस्थित सुकून जातं. तर म्हणून मग काल गॅस ओट्याच्या खालचा भाग मी स्वच्छ करायला घेतला होता आणि आज या साईडची जी डब्याची रॅक आहे तर ती स्वच्छ करायला घेतली. कारण बघा तिथले जे डबे आहेत ना तर ते माझे डेलीच्या वापरीचे डबे असतात. म्हणजे त्यामध्ये डाळी असतात किंवा बरंचसं असं सामान असतं जे सकाळच्या वेळेला आपल्याला स्वयंपाकासाठी लागतं. तर तिथे आपले उष्टे खरकटे हात असे लागलेले असतातच, तर ते मला स्वच्छ करायचे होते. तर तिथले सगळे जे डबे आहेत तर ते मी इथे पुसून घेतले. आणि बघा महिन्यातून एखाद वेळा किंवा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा अशा प्रकारचे जे डबे असतात तर त्यांची थोडीशी पाहणी करून घेतलेली बरी असते. कारण माझ्या इथले हे जे डबे आहेत तर ते सगळे डबे ना स्टीलचे आहेत आणि आतमध्ये काय ठेवलं आहे किंवा काय सामान खराब होते किंवा काय होते तर ते काहीही दिसत नाही. प्लास्टिकचे जर ट्रान्सपॅरंट डबे असतील किंवा काचेच्या जर ट्रान्सपॅरंट बरण्या असतील तर त्यामध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं. पण माझे हे सगळे जे डबे आहेत तर ते स्टीलचे डबे आहेत आणि इतके सगळे डबे बदलायचे म्हटलं तर बघा एकतर ना आपलं नुकसानसुद्धा होतं. कारण इतके सगळे डबे ना कुठे फेकणार आपण किंवा दुकानवाल्यांना जरी आपण दिले तर त्याच्यामध्ये ते पाहिजे तेवढे पैसेसुद्धा आपल्याला देत नाहीत. आणि हे जे डबे आहेत तर ते सगळे अगदी ना असे नवीन आहेत, कुठूनही म्हणजे तुटले नाही किंवा काय नाही. तर त्यामुळे ना म्हणजे ते बदलण्याचा माझासुद्धा मन होत नाही. तर म्हणून मग माझे ते जे डबे आहेत तर ते मी तसेच राहू दिले. आणि अधामधामध्ये अशा प्रकारे जर आपण तिथलं सामान बघितलं तर फारसं सामान काही खराब होत नाही. फारसं म्हणजे अजिबात होतच नाही. फक्त थोडासा वेळ आपल्याला त्यांना द्यावा लागतो. तर मस्त सगळे ते जे डबे होते ना तर ते मी पुसून घेतले. आणि या डब्यांमध्ये ना माझा एक प्रॉब्लेम होतो की जेव्हा मला ना मागच्या डब्यांमधलं काही सामान काढायचं असतं तर समोरचे ते जे डबे आहेत तर ते सगळे इकडच्या तिकडे ना विस्कळीत होतात. आणि मग अधामधामध्ये कधीतरी अशा प्रकारे वेळ काढून तो जो कोपरा आहे तर तो मला स्वच्छ करावा लागतो. आणि घरातले जे सगळे कोपरे आहेत तर ते मी अशाच प्रकारे स्वच्छ करत असते. म्हणजे एकाच वेळेला आपण जर सगळं करायला घेतलं तर त्यावेळेला बघा आपल्याला ना कंटाळासुद्धा येतो, थकवासुद्धा जाणवतो आणि ते जे काम आहे तर ते करावंसंसुद्धा वाटत नाही. पण जेव्हा कधी माझ्याकडे खाली वेळ असतो किंवा दुपारचा चहा वगैरे मी ठेवलेला असते तर त्यावेळेला अशा प्रकारचे ते जे कामं आहेत तर ते मी करायला घेते. म्हणजे काम करता करता आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही. म्हणजे चहा शिजत आहे तोपर्यंत बघा भांड्यांच्या बास्केट जमवून घेतल्या किंवा जे डबे आहेत तर त्यांना थोडासा कपडा मारून घेतला, त्यांना नीटनेटकं व्यवस्थित ठेवून घेतलं. तर अशा प्रकारचे कामं आपण ना आपल्या खाली वेळेमध्ये करू शकतो. तर अशाने म्हणजे आपलं जे घर आहे तर ते सुद्धा स्वच्छ राहतं आणि फारसा असा सामानांचा पसारासुद्धा होत नाही. तर फ्रीजवरसुद्धा थोडंफार सामान विस्कटलेलं होतं. तर तिथलंसुद्धा सामान व्यवस्थित ठेवून घेतलं. एक थोडासा कपडा तिथे फिरवला की तिथलं जे म्हणजे जोही कापड तिथे आहे आणि सोबतच फ्रीजचा दार वगैरे तर तो सुद्धा स्वच्छ होऊन जातो. कारण किचनमध्ये जो फ्रीज आहे तर तो समोरच ठेवलेला असतो आणि येता जाता बघा त्यावर जी काही धूळ वगैरे बसलेली असेल तर ती येणाऱ्या जाणाऱ्यालासुद्धा दिसते आणि आपल्यालासुद्धा ती ना बघायला चांगली वाटत नाही. कारण कुठल्याही सामानावर जर धूळ जमलेली असेल तर इनडायरेक्टली आपल्या घरामध्ये ना जी नकारात्मकता आहे तर ती वावरत असते. तर त्यामुळे शक्यतो ना नेहमी प्रयत्न असतो माझा की घरातल्या कुठल्याही सामानांवर धूळ मी जमवू देणार नाही म्हणून. त्यानंतर ना हे जे झाडं मी लावलेले होते तर त्यांना मला ना थोडंसं खुंटलून घ्यायचं होतं. कारण बघा सध्या आता ना थोडा थोडा पाऊस येत आहे आणि पावसामुळे तिथली जी माती आहे तर ती सगळी अशी ना जमलेली होती आणि रोजच्या रोज आज करणार उद्या करणार असं करता करताना वेळ निघून जाते आणि मग झाडांना पाहिजे तेवढं पोषक तत्व काही मिळत नाही. तर त्यामुळे म्हटलं की आधी ना हे जे झाडं आहेत तर त्यांना खुंटलून घेते म्हणून आता 4-8 दिवसाच्या आधीच ना इथली सगळी जी माती आहे तर ती मी रिपॉट केलेली होती. म्हणजे त्यामध्ये कोकोपीट वगैरे मिक्स केला होता, थोडंसं खत मिक्स केलं होतं. कारण बघा आता ना इथे मी फुलांचे झाडं आणलेले आहेत आणि फुलांच्या झाडांना नुसत्या मातीतून पोषक तत्व मिळत नाही. कारण बघा जेव्हा आपण कुंड्यांमध्ये पाणी घालतो ना तर पाण्यासोबत ना मातीमधले जे उपजाऊ गुण असतात तर ते सुद्धा वाहून जातात आणि त्यानंतर मग ती जी माती आहे तर ती अगदी अशी ना निष्क्रिय व्हायला लागते. तर त्यामुळे
त्यामुळे मातीचे उपजाऊ गुण टिकवण्यासाठी त्यामध्ये ना थोडेसे खतं जे आहेत तर ते आपल्याला मिक्स करावे लागतात. साधे झाडं जर असतील तर त्यांना काही तेवढा फरक पडत नाही, पण जेव्हा फुलांची झाडं आपण लावतो तर त्यांना फुलं येण्यासाठी एक्स्ट्राची एनर्जी हवी असते, एक्स्ट्राची ताकद हवी असते. तर त्यामुळे थोडेसे खतं मी त्यामध्ये मिक्स केलेले होते. तर आता थोडंसं त्यांना खुंटलून घ्यायचं होतं. इथे जो बेलाचा झाड तुम्ही बघत असाल तर त्याला बघा छान मी एक ना पाईप होता माझ्याकडे PVC पाईप, तर त्याचा सपोर्ट दिला आणि त्याला ना अशा प्रकारे ना मोकळ्या जागेमध्ये उन्हामध्ये ठेवलं आणि ते जे बेलाचं झाड आहे तर ते छान आता ना मोठं व्हायला लागलं. आणि सध्या ना पाऊस बऱ्यापैकी येत आहे तर झाडांना मी काही पाणी टाकलेलं नाही आणि झाडांची अवस्था तुम्ही बघत असाल म्हणजे त्या साईडला ना जो सूर्य आहे तर तो म्हणजे जेव्हा सनसेट होतो तर त्यावेळेचा जो सूर्यप्रकाश आहे तर तो डायरेक्टली त्या झाडांवर पडतो. तर त्यामुळे तिथली जी माती आहे तर ती सगळी सुकलेली होती, तर तिथे थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलं. त्यानंतर मग ना कपड्यांचा सेक्शनसुद्धा ना खूप असा विस्कटलेला होता. इथे जे कपडे ठेवण्यासाठी मी सेक्शन बनवलेला आहे तर त्यामध्ये सगळ्यांचे सेक्शन अगदी व्यवस्थित राहतात, पण माझं आणि किट्टूचं जे सेक्शन आहे तर ते सगळं विस्कटलं जातं, कारण किट्टूचं सेक्शन तीच विस्कटवते आणि त्यानंतर माझ्या ओढण्यांसोबत तिचं दिवसभर खेळणं चालू असतं जेव्हा ती घरी असते. तर सोबत माझेसुद्धा कपडे ना सगळे अस्तव्यस्त करून ठेवते. तर इथे तिचे आणि माझे दोघींचेही कपडे ना इथे मी व्यवस्थित करायला घेतले, कारण बघा मग ते सुद्धा इकडे तिकडे पडलेले असतात, ऐन वेळेवर आपल्याला कपडे मिळत नाही. तर म्हटलं चला हा सुद्धा सेक्शन थोडासा जमवून घेते, म्हणजे कपडेसुद्धा इकडे तिकडे पसरलेले राहत नाही आणि तो जो म्हणजे तिथला जो परिसर आहे तर तो सुद्धा स्वच्छ राहतो. तर चला पावसाच्या याच्यामध्ये बघा कपडे काही व्यवस्थित वाढत नाही, तर ते कपडे सायंकाळच्या वेळेला इथे मी स्टँडवर टाकायला घेतले, कारण पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.